नाही, देशात सगळीकडेच निषेध होत आहे. अहो, काश्मीरमध्ये निषेध होत आहे. काश्मीर मधल्या सगळ्या देवळातनं मस्जिदीतनं आव्हान केलं जात आहे, निषेध करतायत लोक. लोक रस्त्यावर आलेत काश्मीरमध्ये. अहो, शेवटी पोटापाण्याचा प्रश्न आहे, प्रश्न धर्माचा नाहीच आहे. गेले काही वर्षांमध्ये काश्मीरमध्ये असा हल्ला झाला होता. काश्मीरमधली पर्यटकांची गर्दी ही गेल्या काही वर्षांमध्ये वाढत होती. परत पूर्वीचा जो सुवर्ण काळ होता काश्मीरची, लोक असं म्हणतात की काश्मीर सुंदर आहे. काल सुद्धा तुम्ही तिथली गर्दी बघा, प्रचंड गर्दी होती आणि लोक काश्मीरला पसंती देत होती. आणि हा जो बहर फुलला होता, जो काश्मीरला सुगीचे दिवस येत होते, हे दुश्मनांच्या नजरेत भरले. आणि काश्मीरची आर्थिक स्थिती बदलत असताना जेव्हा आर्थिक स्थिती सुधारते तेव्हा तिथली लोक हे भारताच्या बाजूने यायला सुरुवात होतात. कारण का त्यांना माहिती आहे भारत आपल्या बरोबर आहे, त्यामुळे आपली आर्थिक परिस्थिती बरी आहे. आज इथे काहीही नाही, अतिरेकी कारवाया नाही, त्यामुळे भारतीय नागरिक इथे पर्यटनासाठी येतात. जगाचे लोक इथे पर्यटनासाठी येतात आणि त्यामुळे आपण ह्या सगळ्याला विरोध केला पाहिजे. आणि ते आता उघडपणाने बोलायला लागले की हा आमच्यावरती हल्ला आहे, हा कुठल्या पर्यटकावर हल्ला नाही, हा काश्मीरी लोकांवरती हल्ला आहे. कारण का शेवटी प्रश्न पोटापाण्याचा आहे. आज पोटापाण्यावर आलं त्यांच्या. टुरिस्ट जातात, जेवण, टॅक्सीज, गाईड हे सगळे काश्मीरी असतात. त्याच्यात हिंदू मुसलमान नावाची गोष्टच नाहीये. आता त्या लोकांनी काय केलं, हे इतका नीच घाणेरडा प्रकार आहे की त्याची आपण निंदा करावी तेवढी थोडीच आहे. पण त्याचबरोबर अचानक आपण मिलिटरी मधला रोजगारच बंद करून टाकला. गेले 4 वर्ष मिलिटरीमध्ये भरतीच झाली नाही. मिलिटरी तज्ज्ञांचं म्हणणं आहे की मिलिटरीची संख्या 2 लाखांनी 2 लाख. काय जागतिक शांततेचा करार झाला होता का? आपल्यावर पाकिस्तानी